श्री शिवाय नमस्तुभ्यम ओम शनेश्वराय नमः. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती. मैत्रिणींनो, हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत येत असतं. वर्षातील शेवटचा मार्गशीर्ष महिन्यातील शनी प्रदोष व्रत त्रयोदशी 28 डिसेंबर 2024 शनिवारी कृष्ण त्रयोदशीला आलेला आहे. त्रयोदशी तिथी प्रारंभ शनिवारी 2:26 चालू होत असून ती तिथी 29 डिसेंबर 2024ला रविवारी 3:32 संपणार आहे. उदय तिथीनुसार आपल्याला शनिवारी प्रदोषाचे व्रत सेवा उपाय हे शनिवारी 28 डिसेंबर 2024ला संध्याकाळी 5:17 पासून ते 7:58 पर्यंत करायचे आहे. तर एकूण वेळ 2 तास 41 मिनिट आहे. आता आपण शनी प्रदोष व्रतकथा आणि काही भगवान शिवाचे शनेश्वराचे तुमचे कष्ट दुःख त्रास संपवणारे प्रभावशाली उपाय बघूयात. शिवपुराण, स्कंदपुराण, विष्णुपुराण, श्री गुरुचरित्र इथे मिळतात भगवान शिवसेवे बरोबर अनेक प्रश्नांची उत्तरे. मैत्रिणींनो, प्रदोष व्रताचे महत्त्व आपल्याला श्रीमद गुरुचरित्र या महान ग्रंथामध्ये दिले आहे की श्रद्धा, भक्ती, भाव, नीतिमत्ता यामुळे अमूल्य असे फळ या व्रताने मिळते. केलेली सेवा वाया जात नाही, फक्त श्रद्धेबरोबर सबुरी हवी. याचंच उदाहरण श्री गुरुचरित्र या ग्रंथात दिलेले आहे. आपण ते पाहूया. श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज ज्यावेळी कुरुपूरमध्ये होते त्यावेळी कुरुपूरमध्ये एक ब्राह्मण व त्याची पत्नी राहत होती. त्या स्त्रीचे नाव होते अंबिका. पूर्वकर्म फळामुळे त्याच्या घरी संतती टिकत नव्हती. त्या दोघांना पुत्र व्हायचे पण मरून जायचे. यावर त्या दोघांनी अनेक व्रत केले, अनेक तीर्थयात्रा केल्या. त्यावेळी त्यांना एक पुत्र झाला, पण तो मतिमंद निघाला. त्या दोघांना वाटायला लागलं की एवढ्या देवांची पूजा आराधना केली आणि आपल्याला हा असा मुलगा झाला. ते दोघे चिंता करू लागले, तरी पण त्या दोघांनी अतिशय प्रेमाने त्या मुलाला सांभाळले. थोड्या काही दिवसाने त्या ब्राह्मणाचा मृत्यू झाला. अंबिका आपल्या पुत्रासह भिक्षा मागून जीवन जगू लागली. पुढे तो मुलगा विवाहयोग्य झाला, पण त्याला मुलगी कोणी द्यायला तयार होईना. उलट सगळी मंडळी त्यांची चेष्टा करू लागले, निंदा करायच्या. अशा वेळी त्या मुलाला खूप दुःख व्हायचं. त्याला वाटायचं एकतर आपण जीव द्यावा किंवा दूर अरण्यात कुठेतरी निघून जावं. हे पाहून माता अंबिकासह दुःखी व्हायची, पण तिला काहीच करता येत नव्हतं. एके दिवशी माता पुत्र स्वतःशी ठरवतात व गंगेच्या प्रवाहाच्या दिशेने निघून जातात. त्यांनी दोघांनी ठरवलं होतं की आता दोघे या गंगेच्या प्रवाहात सामील व्हायचं. यामुळे पुढे जगणं अशक्य होते. त्यावेळी गंगेच्या प्रवाहाच्या स्थानासाठी श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी आलेले असतात. त्यावेळी माता अंबिका आपल्या मुलाला घेऊन श्रीपाद स्वामी जवळ येते. त्यांना साष्टांग दंडवत घालते व विनंती करते की स्वामी, आत्महत्या हा महादोष आहे. स्वामी, आम्हाला क्षमा करावी. आम्हाला सद्गती मिळवण्यासाठी आपला कृपा आशीर्वाद द्यावा. यावर श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज म्हणतात, एवढे काय संकट आले आहे तुझ्यावर की तू तुझ्या पुत्राला घेऊन जीव देत आहेस. यावर माता अंबिका आपल्या दुःख स्वामींना सांगते. स्वामी, अनेक तीर्थ केली, व्रत केले, पूजा अर्चा केली, सगळ्या देवांची आराधना केली, पण आम्हाला हा असा पुत्र मिळाला. सगळे लोक यांची निंदा करत आहेत आणि जे पुत्र जन्माला आले ते जगले नाहीत. स्वामी, आता एकच विनंती तुमच्या चरणी आहे, आम्हाला सद्गती द्या आणि पुढील जन्मी तुमच्यासारखा पुत्र मला द्या. यावर श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज म्हणतात, तू ईश्वराची म्हणजे भगवान शंकरांची आराधना कर. जसे गवळ्याने ईश्वराची आराधना केली आणि श्रीहरी जन्माला आले तसे तू व्रत कर. त्यावर माता अंबिका या व्रताबद्दल विचारू लागते. त्यावेळी श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी म्हणतात, श्रीपाद, तयेसी ईश्वर पूजितो प्रदोषी मंदवारी विशेषी पूजा करी भक्तीने. तुझे मनी असले जरी होईल पुत्र मत्सरी. संशय सांडुनी निर्धारी शनी प्रदोष पूजा शंभू. यानंतर शुभवा स्वामींनी तिच्या मुलाला जवळ बोलावले, त्यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि क्षणार्धात पुत्र झाला. तिचा महाज्ञानी वेदशास्त्रज्ञ संपन्न पूज्य झाला. अतिगणी सर्वाहुनी अधिकता. त्यानंतर त्या मुलाचा विवाह झाला व सगळे आनंद लागले. सगळे काही ठीक झालं तरी माता अंबिकेने तिचे शनी प्रदोष व्रत अखंड चालू ठेवले.
काही दिवसानंतर माता अंबिका पंचतत्व विलीन झाले आणि पुढील जन्मात करंज नगरात तिचा जन्म झाला. तिचे नाव होते अंबा भवानी. या जन्मातही माता अंबा भवानीने आपले शनी प्रदोष अखंड चालू ठेवला आणि मागील जन्मी श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींनी दिलेल्या कृपा आशीर्वादाप्रमाणे या जन्मात अंबा भवानी मातेच्या पोटी एक अतिशय ज्ञानी चैतन्य स्वरूप असलेला पुत्र जन्माला आला आणि हा बालक जन्मता क्षणी ओंकार जप करू लागला. हे बालक म्हणजे आपले भगवान श्री दत्त महाराज. दुसरा अवतार साक्षात श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज. तुम्हाला प्रदोषाचे महत्त्व लक्षात आलेलेच असेल. तर आता आपण काही शनी प्रदोष व्रताचे प्रभावशाली उपाय बघूयात. नंबर 1. ज्योतिषशास्त्रानुसार, आध्यात्मिक पुराणानुसार एखाद्या व्यक्तीच्या पाठीमागे साडेसाती लागली असेल किंवा शनी दोष असेल तर यातून मुक्तता मिळवण्यासाठी शनी प्रदोष दिवशी प्रदोष काळामध्ये पिंपळाच्या वृक्षाखाली 1 लोटा जल मनोभावे समर्पित करावे. समर्पित केल्यानंतर 1 मोहरीच्या तेलाचा दिवा मनोभावे प्रज्वलित करावा आणि शन ह्रीम शन शनेश्वराय नमः असे 108 वेळा जप करावा. शनिदेव प्रत्येक कष्टातून निवारण करतात. हा मंत्र खूप प्रभावशाली आहे. श्रद्धेने आणि विश्वासाने नक्की उपाय करा. 2. मार्गशीर्ष महिन्यातील शनी प्रदोष आलेला आहे. तर या शनी प्रदोष दिवशी तुम्हाला विशेष करून माता लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि भगवान शिवाच्या आशीर्वादासाठी हा उपाय करायचा आहे. चिमूटभर हळद आणि 2 हिरवी वेलची घ्यावी. 2 वेलचीवर हळदीची पेस्ट लावा आणि पिठाचे हळद टाकून 2 दिवे बनवून घ्यावे. त्यामध्ये तूप घालून शिवशक्ती अशा 2 वाती बनवून घ्याव्यात आणि ओम गण गणपते नमः असा जप करताना गणपतीच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर 1 दिवा लावा आणि त्यामध्ये 1 पेस्ट लावलेली हिरवी वेलची अर्पण करा. यावेळी गणेशांना ऋणमुक्तीसाठी मनोभावे प्रार्थना करा. आणि दुसरं, तुळशीच्या कुंडीत 1 लहान छिद्र करून दुसरी वेलची त्यामध्ये पुरून द्या. त्याच वेलचीच्या वर दुसरा दिवा ठेवा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा ओम श्री महालक्ष्मी नमः असे 108 वेळा जप करत तुळशी मातेसमोर तो दिवा प्रज्वलित करा. यावेळी मातेकडून ऐश्वर्य समृद्धीसाठी मनोभावे प्रार्थना करा. हा उपाय मार्गशीर्ष महिन्यातील अतिशय महत्त्वाचा आहे. तुम्हाला यातील कुठले उपाय करणे जमले अगर नाही जमले पण हा नक्की उपाय करा. माता लक्ष्मी सदैव तुमच्या घरामध्ये वास करेल. 3. शिवपुराणानुसार वर्षातील शेवटचा आणि मार्गशीर्ष महिन्यातील शनी प्रदोष आहे. तर तुमची मनोकामना पूर्ण करण्यासाठी आणि प्रत्येक संकटातून कष्टातून दूर होण्यासाठी भगवान शिवाच्या शिवालयात जाऊन किंवा घरच्या शिवलिंगावरती हा उपाय करा. भगवान शिवाच्या शंकराच्या शिवलिंगावरती मोहरीचे तेल समर्पित करावे. त्यानंतर आपल्या हाताच्या बोटाने तिथेच लगेच त्रिपुंड बनवावे आणि भगवान शिवाला मनोभावे आपली मनोकामना सांगून ते त्रिपुंड आपल्या मस्तिष्काला लावावे. असे केल्याने सर्व संकटातून मुक्ती मिळते. शनी दोष असेल तोही निवारण होतो. 4. शनी प्रदोष दिवशी विशेष करून भगवान शिवाच्या शिवलिंगावर माता जगतजननी जगदंबा माता पार्वतीच्या हस्तकमलच्या ठिकाणी खीर अर्पण करा. पुराणात असे म्हटले आहे की मुलांच्या सुखासाठी प्रदोष काळात भगवान शिवशंकरांना हस्तकमलच्या ठिकाणी खीर अर्पण करावी. तसेच तुपाचे 9 दिवे लावून ओम शंकराय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करा. असे केल्याने भगवान शंकराची कृपा होते. 5. शनी प्रदोष दिवशी शिवलिंगावरती 108 बेलपत्र समर्पित करावे आणि त्याच दिवशी काळे उडीद, काळी चप्पल, काळे कपडे, शनिदेवांशी संबंधित अशा वस्तू यथाशक्तीने दान केल्याने शनिदेवाची विशेष कृपा प्राप्त होते आणि भगवान शिवाचा आशीर्वाद मिळतो. विशेष पुण्यफळ प्राप्त होते. 6. शिवपुराणात असे म्हटले आहे की शनी प्रदोष दिवशी भगवान शिवाची 3 कामे करायची आहेत. पहिली गोष्ट म्हणजे बेलाच्या वृक्षाची पूजा यथाशक्ती करावी. दुसरी गोष्ट म्हणजे पिंपळाच्या वृक्षाची पूजा. तिसरी गोष्ट म्हणजे सायंकाळी प्रदोष काळामध्ये भगवान शिवाच्या मंदिरात जाऊन दूध, दही, तूप, साखर, मध, पंचामृत बनवून भगवान शिवाचा विशेष असा अभिषेक करावा. या ठिकाणी तुम्हाला शिवमंदिरात जाणे जमत नसेल तर घरच्या शिवलिंगावरती हा अभिषेक केला तरी सुद्धा चालेल. यामुळे भगवान शिवाचा आशीर्वाद सदैव आपल्या भक्तावरती राहतो. 7. एखाद्या व्यक्तीच्या घरामध्ये कर्जाची खूप समस्या आहे, शनी दशा चालू आहे, अशा व्यक्तीने कच्च्या दुधामध्ये काळे तीळ टाकून भगवान शिवाचा प्रथम शृंगार करा आणि पूजाविधी करून घ्यावी. त्यानंतर या कच्च्या दुधाने अभिषेक करावा आणि 108 वेळा
ओम नमो भगवते रुद्राय नमः या मंत्राचे स्मरण करावे। भगवान शिव त्या व्यक्तीच्या जीवनातील कर्जाची समस्या दूर करून शनिदशा दूर करतात। 8. आध्यात्मिक पुराणात असे विशेष म्हटले आहे की शनी प्रदोष व्रताच्या दिवशी छाया दान करण्याची विशेष महत्त्व आहे। त्यामुळे शनी प्रदोष व्रताच्या दिवशी एका भांड्यात मोहरीचे तेल घ्या आणि त्यात तुमची सावली पाहून ते तेल शनी मंदिरात दान करा। शनी मंदिरात तुम्हाला करणे शक्य नसेल तर भगवान शिवाच्या मंदिरात किंवा हनुमानाच्या मंदिरात ते तेल दान करा, तरीही अतिउत्तम। त्यामध्ये 1 रुपयाचे नाणे टाकावे हे लक्षात ठेवा। 9. शनी प्रदोष हा भगवान शिवाला तर समर्पित आहेच, तसेच भगवान श्री मारुतीरायाला सुद्धा प्रिय आहे। मारुतीरायाचा शनिवार हा विशेष वार आहे, त्यामुळे मारुतीरायाला तेल, सेंदूर, रुईच्या पानांची माळ अर्पण करावी। त्यामुळे सर्व तऱ्हेच्या पिढ्यांचा परिहार होतो। विशेष करून या दिवशी मारुतीरायाला डाळ फुटाणे अर्पण करावे, यामुळे तुमचे सर्व संकट आणि भीती दूर होते। 10. शनी प्रदोष दिवशी भगवान शिवाला 1 लोटा जल अर्पण केल्याने मनुष्याच्या सर्व समस्या दूर होतात। भगवान शंकरांना अर्पण करताना बेलपत्राच्या पानावर मध लावून 1 प्राजक्ताचे फूल मनोभावे अर्पण करणे आणि चंदन अर्पण करणे खूप शुभ मानले जाते। यामुळे भक्ताच्या सर्व समस्या दूर होऊन मनोकामना पूर्ण होतात। 11. दरवाजावर काच असलेले तोरण आजच्या युगामध्ये विशेष करून लावले जाते। दरवाजावर काच लावलेले तोरण लावण्याचे काय महत्त्व आहे, तर शिवमहापुराण कथा सांगते की तोरणावर आरसा नसेल तर आज एखादे तोरण असेल तर एकत्रित आरसा आणून त्याच्यावर लावा तरीही चालेल। तुम्हाला भगवान हनुमानाच्या मंदिरात जायचे आहे। हनुमानाची भगवान शंकराचा एक अवतार आहे। हनुमानजीच्या उलट्या पायाजवळचा म्हणजे डाव्या पायाजवळचा थोडासा सिंदूर एका कागदात घेऊन यावे आणि हनुमानाचा छोटा भाऊ म्हणजे हनुमानजींना एकूण 6 भाऊ होते। हनुमानाचा छोटा भाऊ गतिमान, भगवान गतिमानाचे नाव घेऊन त्या आरशावर सिंदुराने त्रिशूल बनवावे। त्या आरशाला घराच्या बाहेर बाजूला येईल अशा पद्धतीने मुख्य दरवाजावर तो आरसा लावावा। भगवान शंकराचे स्मरण करून भगवान गतिमानाचे नाव घेऊन जो भक्त अशा पद्धतीने आरसा लावतो त्याच्या आयुष्यात एका महिन्याच्या आत कितीही आजार असेल, दुःख असेल, दरिद्रता असेल, वाईट बाधा असेल, अनेक सतत संकटे भेडसावत असतील तर भगवान शिवाच्या आणि भगवान गतिमानाच्या आशीर्वादाने पूर्ण दूर होतात। हा उपाय भगवान शिवावर विश्वास ठेवून केला तर तुमची नक्की इच्छा पूर्ण होते। 12. धनप्राप्तीसाठी विशेष प्रदोष दिवशी भगवान शिवाला पंचामृत आणि अभिषेक करा, त्यानंतर जल अर्पण करा। या दरम्यान ओम नमः शंभवाय या मंत्राची 11 माळी जप करा। असे केल्याने भगवान शिवाच्या आशीर्वादाने केलेल्या कष्टामध्ये धनप्राप्ती होईल। तसेच प्रदोष काळामध्ये रुद्राक्षाची माळ धारण करून ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदया या मंत्राचा 1 माळी नक्की जप करा। 13. भगवान श्री हनुमान हे भगवान शिवाचे अवतार मानले जातात, म्हणून शनी प्रदोष दिवशी भगवान हनुमान प्रसन्न करून घेण्यासाठी शनोप्रदोष करावा। यामुळे भगवान हनुमान प्रसन्न होतात। तसेच आर्थिक संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी ओम भीम हनुमते श्रीरामदूताय नमः या मंत्राचा 1 माळी जप करा। 14. विवाहित जीवनामध्ये मधुरता येण्यासाठी प्रदोष व्रताच्या दिवशी रेशमी वस्त्रांनी भगवान शिवासाठी मंडप बनवावा। यानंतर पीठ आणि हळद घालून स्वस्तिक बनवा। शिवलिंगाची प्रतिष्ठापना करून बेलपत्र, भांग, धतुरा, पांढरे फूल, पंचगव्याने पूजा करावी। असे म्हणतात की यामुळे पती पत्नीमधील अंतर दूर होते, एकमेकाबद्दलचे विचार पटतात, प्रेम वाढते। 15. कर्जातून मुक्ती मिळवण्यासाठी प्रदोषच्या दिवशी शिवलिंगावर केशर मिश्रित जल अर्पण करून शिवचालिसा 11 वेळा आणि नंतर हनुमान चालिसा 11 वेळा पाठ केल्यास कर्जमुक्ती मिळते। मैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम हनुमते नमः, ओम शनेश्वराय नमः, हर हर महादेव नक्की टाईप करा। ओम शनेश्वराय नमः, हर हर महादेव। धन्यवाद।